तीन खान पहले मेरे को भले लगते थे, अभी मेरे पाकिस्तानी कितने चूतिए हैं भाई। भाई बहन वहां पे जाके यहाँ पे क्यों बैठे हो भाई तुम? नमस्कार. शर्मिष्ठा पनोली हे प्रकरण साधे देशभरात चांगलंच असते. शर्मिष्ठा ही हरियाणाची मुलगी पुण्यामध्ये महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी आहे. आणि ह्या मुलीला सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवण्याचा एक छंद आहे. असाच एक व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडियावरून टाकला, जो वादग्रस्त व्हिडिओ म्हणून सगळीकडे प्रसारित झालेला आहे. काय होता हा व्हिडिओ? क्या आती है खानों के बारे में सोच के, बॉलीवुड के तीन खान पहले मेरे को भड़वे लगते थे, अभी मेरे को भड़वे लगते हैं. आई एम सॉरी अगर किसी को मैं ऑफेंड कर रही हूँ, एक्चुअली आई एम नॉट. तुम्हारी माँ की चूत. इनको डालनी है मूवियां, ठीक है, जवान, टाइगर जिंदा है, बजरंगी भाईजान, क्या ना क्या दिखाना है, ठीक है. पर जहां असलियत में मौका आया कि भाई देखो अपने देश के लिए खड़े हो, अपने सोल्जर्स को सपोर्ट, वहां पे इन्होंने माँ दी अपनी. क्या तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या देशातील खेळाडू, कलाकार, बॉलिवूड अभिनेते हे तोंडात मूग गिळून का बसले होते, असा हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर प्रसारित केला. या व्हिडिओमधील भाषा तिची वेगळी होती, पण त्या बॉलिवूडवाल्यांसाठी ही योग्यच होती. या तिच्या व्हिडिओवरती तिच्याबरोबर वाद घालण्यासाठी पाकिस्तानातली व्यक्ती आली आणि ह्या पाकिस्तानातील एका व्यक्तीचा आणि आपल्या भारतातील ह्या शर्मिष्ठा नावाच्या मुलीचा सोशल मीडियावरती वाद झाला. त्या वादामध्ये पाकिस्तानला इस्लामिक कट्टरतावादाचं जे शिक्षण दिलं जातं तेच दहशतवादाचं कारण आहे आणि तुमच्या असंख्य पिढ्या जन्नत, 72 हूर अशा शिकवणीमुळे दहशतवादी कृत्य करतात असं शर्मिष्ठाचं म्हणणं होतं. काय चुकीचं होतं तिचं? अजिबात काहीच चुकीचं नव्हतं. पण ह्या तिच्या वक्तव्यामुळं जो इस्लाम पाकिस्तानामध्ये धार्मिक शिक्षण देतो तोच इस्लाम भारतात सुद्धा देतो आणि ह्याच इस्लाम शिक्षणावरती ती बोलली म्हणून भारतातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या. आणि या दुखावलेल्या भावनांमुळं बंगालमधला एक वजाद खान कादरी नावाचा व्यक्ती, ज्यानं बंगालमध्ये तिच्यावरती एक गुन्हा दाखल केला की त्याच्या धार्मिक भावना दुखावल्यात म्हणे. कोण आहे हा वजाद खान कादरी? हा वजाद खान कादरी हा दर दिवशी त्याच्या सोशल मीडियावरून हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान करतो, विटंबना करतो, घाणेरड्या शब्दात पोस्ट टाकतो. आणि अशा एका धर्मांध व्यक्तीच्या तक्रारीवरून बंगाल पोलिसांनी शर्मिष्ठाला अटक केली. 1,500 किलोमीटरचा प्रवास बंगाल पोलिसांनी केला आणि शर्मिष्ठाला अटक केली. तिला न्यायालयात हजर केलं. तिचा जामीन फेटाळला गेला, नंतर मंजुरी झाला, जामिनावरती सुटकाही झाली. पण ह्या बंगाल पोलिसांना आपल्याच राज्यातील खासदार सयोनी घोष ही जी आमच्या हिंदू देवतांवरती अतिशय घाणेरड्या भाषेत टीका करते, पोस्ट करते, तिला अटक करण्याची धमक बंगाल पोलिसांमध्ये नव्हती का? आणि हा वजाद कादरी तो तरी कुठं आहे? त्याला कधी अटक करणार? कारण भावना त्या फक्त मुसलमानात असतात का? हिंदूंना धार्मिक भावना असतात का?